Good morning students. Today we are going to learn 1.6 our new lesson in a class of their own. विद्यार्थ्यांनो, आज आपण नवीन लेसनला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्यांच्या वर्गामध्ये. या लेसनचे दोन पार्ट्स पडलेले आहेत, वन पार्ट अँड सेकंड पार्ट. वी हॅव टू लर्न फर्स्ट पार्ट. We are a class of 60 girls and boys and we are all friends. In these first two lines, Asmita is speaking with us. She is the student of class 7th. अस्मिता ही 7th क्लासची विद्यार्थिनी आहे आणि ती आपल्याशी या फर्स्ट टू लाईन्समध्ये इन फॅक्ट दिस फर्स्ट पार्ट इज इंट्रोड्यूस बाय अस्मिता ओन सेल्फ. अस्मितानेच हा पार्ट स्वतः स्पीकिंग केलेला आहे किंवा बोललेली आहे. अँड शी एक्सप्रेस हर एक्सपिरियन्सेस, आणि तिने तिचे जे अनुभव होते ते सगळे या पाठामध्ये म्हणजे या फर्स्ट पार्टमध्ये मांडलेले आहे. आपल्याला आपल्या वर्गाची सगळी आठवण येते, त्याचप्रमाणे अस्मिताला सुद्धा आपला वर्ग हा कसा वाटतोय आणि त्याबद्दलची माहिती ती आपल्याला या फर्स्ट पार्टमध्ये देते. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमॉंग्स अस. शी सेज दॅट वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज. आम्ही 60 विद्यार्थ्यांचा म्हणजेच मुली आणि मुलांचा वर्ग होता. अँड वी आर ऑल फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजेच मित्र. आम्ही सगळे चांगले मित्रमैत्रिणी होतो. मीन्स देअर वॉज नो क्वारल्स अमॉंग अस बट वी आर गुड फ्रेंड्स. आम्ही चांगले मित्र होतो. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमॉंग्स अस अँड समटाईम्स वी डू हॅव क्वारल्स. शी सेज दॅट ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स. कॅम्प्स म्हणजे छोटे गट. आमच्यामध्ये कॅम्प म्हणजे छोटे छोटे गट पडलेले होते. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाईक, म्हणजे सारखे विचार असणाऱ्या मुलांचा किंवा मुलींचा किंवा लोकांचा गट कॅम्पचा अर्थ होतो. सारखे ओपिनियन असलेल्या लोकांचा गट. असे छोटे छोटे कॅम्प आमच्यामध्ये सुद्धा होते. वी डू हॅव क्वारल्स, आणि त्यामुळे आमच्यामध्ये थोडेफार भांडणं क्वारल्स व्हायचे, आर्ग्युमेंट्स वादविवाद व्हायचे. अँड फाईट्स, समटाईम्स दे फाईट्स ऑन एव्हरीथिंग, आणि काही गोष्टींवर आमच्यामध्ये मारामारी पण व्हायची. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, बट व्हेन दे हॅव टू फेस विथ अदर क्लास स्टुडंट्स, जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांना फेस करण्याचा विचार यायचा. इवन द टीचर्स वी आर ऑल वन, आणि शिक्षकांशी फेसिंग करायचं असेल दे आर ऑल इन वन, म्हणजेच काय तर ते सगळे एकी दाखवायचे. युनिटी हे ते दाखवत असायचे. वी फेस देम टुगेदर. ऑल स्टुडंट्स फेस दिस प्रॉब्लेम्स टुगेदर. आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र हा प्रॉब्लेम फेस करायचो. इफ यू सी अ होल क्लास being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. She says her some punishments that is given to their class. बघा, या सेकंड पार्टमध्ये ती आपल्याला काही पनिशमेंट सांगते. She says that if you see a whole class being made to make 3 rounds of the school ground, जर तुम्ही बघितलं की एखादी पूर्ण वर्ग शाळेच्या ग्राउंडला 3 राऊंड मारतोय, और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक, किंवा एखाद्या पुस्तकातून बाहेर बसले आणि एखाद्या बुकमधून ते 100 लाईन्स वहीमध्ये लिहित आहेत ॲज अ पनिशमेंट, इट इज प्रोबॅबली देअर क्लास. तर ते मोस्टली कोण असतील? यांच्या वर्गातलेच असतील, हर फ्रेंड्स. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनी वन, गर्ल और बॉय. पण आम्ही एकमेकांबद्दल टेल्स म्हणजेच काय तर खोटी माहिती किंवा एकमेकांच्या चुका हे आम्ही सरांना मॅडमला सांगत नसायचो. टेल्सचा मिनिंग इथं दिलेला आहे बघा. टॉक टू अदर पीपल्स अबाउट समवन्स फॉल्ट्स, मिस्टेक्स, सिक्रेट्स एक्सेट्रा. म्हणजेच काय तर काही लोकांबद्दल किंवा काही विद्यार्थ्यांबद्दल इतर लोकांशी त्यांच्या चुका किंवा त्यांच्या काही कमतरता किंवा काही त्यांच्या गुप्त गोष्टी या उघडपणे सांगत आम्ही नव्हतो. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि कोणालाही शिक्षा झाली एका विद्यार्थ्यालासुद्धा तरी ते होल क्लास म्हणून ते पनिशमेंट स्वीकारायचे. दे असेप्ट दॅट पनिशमेंट ॲज अ होल क्लास. पूर्ण विद्यार्थ्यांमध्ये युनिटी होती. युनिटी इज द बेस्ट क्वालिटी इन देअर क्लास. बघा, विद्यार्थ्यांमध्ये कोणती क्वालिटी होती बेस्ट तर युनिटी म्हणजेच एकता.
आणि एकता जिथं असेल तिथं कोणीही काही विपरीत करू शकत नाही. अँड गेस व्हॉट हॅपन धिस इयर. शी सेज दॅट यू डोंट गेस व्हॉट हॅपन्स धिस इयर. की या वर्षी काय घडलं असेल तुम्ही गेस तर करा, किंवा गेस करा म्हणजेच काय, तर्क लावून बघा. वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, shabby work, incomplete homework, and not attending school regularly, and all the other things that teachers worry about. Means she says some faults about their class. या थर्ड फोर्थ स्टांजामध्ये पॅरेग्राफमध्ये तिने आपल्याला काही फॉल्ट्स सांगितले तिच्या मित्रांचे, फ्रेंड्सचे. दॅट टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स. की शिक्षक हे आमच्याकडे खूप कमी मार्कांमुळे ओरडायचे किंवा आम्हाला रागवायचे. शॅबी वर्क, घाणेरडं काम असायचं. इनकम्प्लीट होमवर्क अँड नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, किंवा अनुपस्थितीबद्दल शिक्षक हे सर्व आम्हाला नेहमीच पनिशमेंट करायचे किंवा रागवायचे, शाउटिंग करायचे. अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि इतर काही गोष्टी ज्याबद्दल शिक्षकांना काळजी असायची, याबद्दल सर्व शिक्षक आम्हाला पनिशमेंट करायचे. दे स्कोल्ड अस किंवा शाऊट अस, बट वी डिडंट माइंड इट. पण आम्ही त्याचं कधीही मनावर घेतलं नाही. माइंड इटचा अर्थ होतो मनावर घेणे. आम्ही कधीही त्याचं मनाला लावून घेतलं नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस. त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज. वी ऑल लाईक अवर क्लास ॲट इट वॉज म्हणजेच काय, तर जसा आमचा वर्ग होता तसा आम्हाला खूप आवडायचा. कारण आमचा वर्ग हा मस्तीखोर होता. आमचा वर्ग हा सतत अब्सेंट राहणाऱ्या मुलांचा, इनकम्प्लीट होमवर्क असणाऱ्या मुलांचा, कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग होता. पण आमच्यामध्ये बेस्ट क्वालिटी काय होती? युनिटी वॉज द बेस्ट क्वालिटी अमॉंग देम. We were in fact quite proud of our class. She was proud of her class. She says that we were in fact quite proud of our class. जर in fact मध्ये म्हणजेच वास्तवता बघितलं तर आम्हाला आमच्या वर्गाचा खूप अभिमान होता. टू बी प्राऊड ऑफ इज अ फ्रेज. लक्षात ठेवा, टू बी प्राऊड ऑफचा अर्थ काय होतो? चा अभिमान असणे. आता यावरून एखादी सेंटेन्ससुद्धा तुम्हाला बनवता यायला हवं. टू बी प्राऊड ऑफ सारखंच आणखी एखादी सेंटेन्स काय बनवू शकतो आपण? वी कॅन मेक अ सेंटेन्स लाईक दिस, दॅट आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री. ओके, येस, यू हॅव टू मेक होमवर्क ॲज 5 सेंटेन्सेस फ्रॉम दिस फ्रेज. 5 वाक्य या टू बी प्राऊड ऑफचे बनवून बघा. अँड so was our new class teacher, Mrs. Desai. She says that we were proud of our class. आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान होता. त्याचबरोबर या न्यू इयरमध्ये त्यांची ज्या नवीन क्लास टीचर होत्या, मिसेस देसाई मॅडम, they were so proud of their class teacher, new class teacher, and her name was Mrs. Desai. She said so in the very first period. फर्स्ट पिरियडलाच किंवा पहिल्या पिरियडलाच आपले क्लास टीचर ज्यावेळेस वर्गात आले त्यावेळेस त्या मॅडमने त्यांना कसं संबोधित केलं होतं? शी सेड, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. बघा, आम्हालासुद्धा आमच्या विद्यार्थ्यांबद्दल मागच्या वर्गाचे क्लास टीचर जे असतात ते सांगतात की तुम्ही कसे आहात. तसंच मिसेस देसाई मॅडमलासुद्धा असं त्यांना आधीच्या क्लास टीचरने सांगितलेलं होतं. म्हणून त्या आल्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिले बघा, स्पीकिंग सेंटेन्स आहे त्यांचं. कन्व्हर्सेशन. शी सेड, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. मी तुमच्या मागच्या वर्षाच्या क्लास टीचरकडनं तुमचं ऐकलं आहे. सो ऑल्सो आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे असं असूनसुद्धा मला तुमचा अभिमान आहे. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. What was she about? She was proud of them. Unity was the best quality. I have said first that मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एकता असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म होता. तसंच मॅडमने आल्याच त्यांना सांगितलं की तुमचा मला खूप अभिमान वाटतो आहे. कशाबद्दल? नॉट अबाउट देअर शॅबी वर्क, नॉट अबाउट देअर पुअर मार्क्स, बट अबाउट देअर युनिटी. कशाबद्दल? तर युनिटीबद्दल. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. की तुमच्यामधली एकता ही सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ती सतत जपलेली आहे.
आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि मला तुमची क्लास टीचर असल्याचा खूप आनंद आहे. आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ इट. आय एम व्हेरी हॅपी. मी खूप आनंदी आहे. दिस सेंटेन्स इज इन प्रेझेंट टेन्स. बघा जर तुम्ही लेसन ऑब्झर्वेशन केला तर प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स आर गिवन हिअर, बट द स्पीकिंग डायलॉग्स आर गिवन हिअर इन प्रेझेंट टेन्स. जे स्पीकिंग डायलॉग असतात ते सगळे वर्तमान काळात असतात, इन्व्हर्टेड कॉमामधले वाक्य. म्हणून तुम्ही अभ्यास करताना हे छोटे छोटे ग्रॅमॅटिकल टॉपिक्ससुद्धा लक्षात घ्यायचे आहे की कोणतं वाक्य प्रेझेंटमध्ये, कोणतं पास्टमध्ये मॅडमने शिकवल्यानुसार हे ऑब्झर्वेशन करायला शिका. देन इन नेक्स्ट पॅरेग्राफ शी सेज दॅट डिड यू नोटीस वॉट शी कॉल अस. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, you young people, and my dear, or young man, or young lady. अस्मिता says about her madam. अस्मिता तिच्या क्लास टीचरबद्दल बोलते की मॅडम काय म्हणत होते आपल्याला, तर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, इट्स नेवर चिल्ड्रन. मुलांनो असं त्या कधीच म्हणायच्या नाही. इट्स ऑलवेज गर्ल्स अँड बॉईज. माझ्या लाडक्या मुली किंवा माझ्या लाडक्या मुला. यंग पीपल, तरुणांनो. माय डिअर, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो. यू यंग मॅन, तरुण मुला. यू यंग लेडी, असे संबोधित त्या करत होत्या. यू फील सो नाईस व्हेन शी सेज नाऊ दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि ज्यावेळेस मॅडमने किंवा टीचरने तुम्हाला खूप प्रेमाने म्हटलं की हा माझा लाडका विद्यार्थी किंवा ही तरुण मुलगी, ही कुमारी आपल्याला आज खूप छान समजवणार आहे, तेव्हा आपल्याला किती छान वाटतं. सो अस्मिता सेज दॅट यू फील सो नाईस. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. वेन शी सेज नाऊ दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट, की ही विद्यार्थिनी आपल्याला समजवणार आहे की हे कसं करायचं आहे. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. सो देअर होल क्लास लाईक्स मिसेस देसाई मॅडम. म्हणून त्यांना सगळ्यांना देसाई मॅडम ह्या खूप आवडत होत्या. बिकॉज शी स्पीक्स विथ देम व्हेरी सायलेंटली अँड व्हेरी लवली लँग्वेज. बघा मॅडम ह्या त्यांच्याशी खूप चांगल्या भाषेमध्ये बोलायच्या. सो दे लाईक्स देसाई मॅडम. दे नेवर स्कोल्ड देम. त्या कधीही त्यांना रागवत नव्हत्या. देन ऑन पेज नंबर 28 2-3 passages are given here, but we have to learn this first page because first introducing paragraphs are given here. बघा विद्यार्थ्यांनो हे पहिलं जे पेज आहे हे महत्त्वाचं आहे. यामधले आलेले डिफिकल्ट वर्ड्स आणि ते आपण समजावून घेऊ. यामध्ये कोणकोणते डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत बघा. कॅम्प्स. कॅम्प्सचा मिनिंग पण साईडला दिलेला आहे. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाईक. कॅम्प म्हणजेच अशा लोकांचा ग्रुप की ज्यांचा विचार सेम आहेत किंवा सारखे विचार असणारे लोक. वर्गात काही विद्यार्थी असे असतात की जे भांडखोर असतात, त्यांचा एकत्र ते सगळे एकत्र जमतात. किंवा अभ्यासू मुलं असले तर ते 4-5 मुलं एकत्र जमतात, त्याला कॅम्प्स म्हणतात. फेसिंग अदर्स. फेसिंग अदर्सचा मिनिंग दिलेला आहे टॉकिंग टू अदर्स और मीटिंग देम वेन दे आर लाईकली टू स्कोल्ड यू और पनिश यू. जे इतरांशी फेस करणं, मीटिंग करणे किंवा जेव्हा ते तुम्हाला रागवणार असतात किंवा पनिशमेंट करणार असतात. टेल टेल्स. टेल टेल्सचा मिनिंग पण लक्षात ठेवा. त्याचा अर्थ असा नाही होत गोष्टी सांगणे. टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट्स. तर त्याचा रिअल मिनिंग काय होतो, तर एखाद्याबद्दल लोकांना चुका किंवा त्याचे अवगुण किंवा त्याच्या सिक्रेट गोष्टी हे सांगणे. शॅबी वर्क. शॅबी वर्क हा शब्द आलेला आहे बघा. त्याचा अर्थ होतो अनटिडी, म्हणजेच काय, अस्वच्छ काम. इनकम्प्लीट होमवर्क. इनकम्प्लीटचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे. त्याचा अर्थ होतो अपूर्ण. नॉट अटेंडिंग स्कूल. अटेंडिंगचा अर्थ होतो हजर असणे आणि त्याचा अपोजिट वर्ड काय येतो, नॉट अटेंडिंग. रेग्युलरली त्याचा अपोजिट येतो इरेग्युलरली, नियमितपणे. रेग्युलरलीचा अर्थ होतो. लक्षात ठेवा अपोजिट वर्ड्ससुद्धा शोधायचे असतात पॅरेग्राफ शिकताना. कोणताही लेसन शिकताना ग्रॅमॅटिकली तो पूर्ण शिकायचा असतो. त्यातली लँग्वेज, त्यातला टेन्स म्हणजेच प्रेझेंट आहे, पास्ट आहे, त्यातले आलेले वर्ड्स, हे अपोजिट वर्ड्स कोणते ते आपल्या मनाने आपण शोधायचे असतात. बट डिडंट माइंड इट. त्याचा अर्थ होतो मनाला न लावून घेणे. युनिटी. युनिटीचा अर्थ मी तर आधीच सांगितलेला आहे.
When there's unity among a group of people, they stay together, work together, etc. without fights or quarrels. म्हणजेच एकता जर असेल तर ते न भांडता किंवा न मारामारी करता एकत्र काम करू शकतात. प्राऊड ऑफ, टू बी प्राऊड ऑफचा अर्थ होतो अभिमान असणे, चा अभिमान असणे. इम्पॉर्टंट क्वालिटी, महत्त्वाचा गुणधर्म. यंग पीपल, तरुणांनो. यंग लेडी, तरुण मुली किंवा तरुणी. आता आपण परत सुरुवातीपासून मी सांगते, यातले काही अपोजिट वर्ड्स तुम्ही अंडरलाईन करून लिहून घ्या. ट्रू, ट्रूच्या अपोजिट काय येईल? फॉल्स. समटाईम्स, नेवर. एव्हरीथिंग त्याच्या अपोजिट नथिंग. टुगेदर, टुगेदरच्या अपोजिट डिवायडेड. लिहून घ्या सगळ्यांनी नोटबुकमध्ये नंतर. पुअर मार्क्सच्या अपोजिट काय येईल? गुड मार्क्स. रेग्युलरली, इरेग्युलरली. डिफरन्स, सेम. ऑलवेज, खाली बघा लास्टच्या 2 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये ऑलवेजच्या अपोजिट येतं नेवर. ओके, नाऊ मेक दिस ॲट युअर होमवर्क. बाय.